नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं या स्टोरीचा हा शेवटचा भाग आहे आणि उद्यापासून आपल्या चॅनलवर एक नवीन स्टोरी सुरू होत आहे. तिचं नाव जबरदस्तीचं लग्न आहे. ती सई आणि आदित्याची स्टोरी आहे. शिवच्या ओरडण्याने एक क्षण काव्या घाबरली, पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. तिच्या लक्षात आलं की घाबरून आता चालणार नाही. तिने शांतपणे त्याच्या हातातून आपला फोन परत घेतला आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, माझा फोन आहे तो, आणि त्यात काय आहे हे बघण्याचा तुला काहीही अधिकार नाही. शिव आणखीनच चिडला. तो म्हणाला, अधिकार अधिकार नाहीये मला. मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको आहेस हे विसरू नकोस. काव्या हसली आणि म्हणाली, ओ खरंच तुम्हाला आठवण आहे तर की मी तुमची बायको आहे? मला वाटलं तुम्ही हे विसरला असाल तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या परत आल्याच्या आनंदात. शिव म्हणाला, काव्या तू पुन्हा ट्विंकलला मध्ये आणते आहेस. मी त्या समीरबद्दल बोलतोय. कोण आहे तो? काव्या शांतपणे कपाटातून आपले रात्रीचे कपडे काढत होती. तो म्हणाला, तो माझा मित्र आहे आणि यावर मला अजून काहीही बोलायचं नाही. तो काहीही बोलणार, पण काव्या वॉशरूममध्ये निघून गेली. तो तसाच बेडवर बसून राहिला. त्याच्या डोक्यात हजारो विचार सुरू होते. समीर कोण होता? तो काव्याला कसा ओळखतो? आणि काव्या त्याच्याशी इतक्या सहजतेने कसं का बोलत होती? त्याच्या मनात पहिल्यांदाच एक विचित्र भीती निर्माण झाली होती. काव्या आपल्यापासून दूर जाते की काय? रात्रभर तो तळमळत होता. त्याला झोपच लागली नाही. सकाळी जेव्हा उठला तेव्हा काव्या तयार होऊन खाली गेली होती. त्याने खाली येऊन पाहिलं तर काव्या आई आणि अवनीसोबत हसून गप्पा मारत होती. त्याला बघताच ती शांत झाली आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले. हे बघून शिवला खूप वाईट वाटलं. नाश्ता करतानाही ती त्याच्याशी एक शब्द बोलली नाही. तो ऑफिसला जायला निघाला तेव्हाही ती त्याला बाय म्हणायला आली नाही. तो ऑफिसला गेला, पण त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर सारखा काव्याचा हसरा चेहरा येत होता. इकडे घरी दुपारच्या वेळी काव्या आणि अवनी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. काव्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर समीर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती आणि हातात एक शॉपिंग बॅग होती. तो म्हणाला, हाय काव्या, तुझी बॅग. काव्या हसली आणि म्हणाली, अरे थँक्स, आत ये ना. समीर आत आला. तेवढ्यात सोफ्यावर बसलेली अवनी त्याला बघून ओरडली, अरे देवा समीर, तू इथे? समीरने अवनीला पाहिलं आणि तो पण आश्चर्याने म्हणाला, अवनी तू इथे काय करतेस? अवनी हसत म्हणाली, माझे लग्न झालंय आणि काव्या माझी जाऊबाई आहे आणि शिवची बायको. हे ऐकून समीरला आश्चर्याचा धक्का बसला. तो काव्याकडे बघून म्हणाला, काव्या तू लग्न केलंस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस. नॉट फेअर काव्या. काव्या हसली आणि म्हणाली, अरे हे सगळं खूप घाईघाईत झालं. अवनी म्हणाली, चला आता ओळख झाली असेल तर बसा तुम्ही दोघे, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अवनी आत गेल्यावर काव्या आणि समीर सोफ्यावर बसले. समीर म्हणाला, खरंच काव्या, विश्वास बसत नाहीये, तू आणि अवनी एकाच घरात. त्याचवेळी शिव ऑफिसमधून लवकर घरी आला होता, कारण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. घरात शिरताच त्याने पाहिलं की काव्या एका मुलासोबत सोफ्यावर बसून हसून हसून बोलत होती आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तोच समीर होता. हे बघता शिवच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने मुठी आवळल्या. अवनी कॉफी घेऊन आली आणि तिघेही जण कॉलेजच्या गप्पामध्ये रंगून गेले. ते जुन्या आठवणी काढत होते, हसत होते, विनोद करत होते. काव्या खूप दिवसांनी इतकी मनमोकळेपणाने हसत होती आणि तिचा तो हसरा चेहरा बघून शिवच्या काळजात मात्र आग लागत होती. तो एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं बघत होता. थोडा वेळ गप्पा मारून समीर जायला निघाला. जाताना तो काव्याला म्हणाला, काव्या तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. आपण पुन्हा भेटूया का? काव्या काही बोलणार त्याआधी शिव त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, नाही, ती कुठेही येणार नाही, तिला वेळ नाहीये. शिवला अचानक तिथे बघून आणि त्याच्या अशा बोलण्याने समीर आणि काव्या दोघेही दचकले. अवनी पण गोंधळली. समीरने शिवकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही? शिवने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, मी शिव देशमुख, काव्याचा नवरा.
त्याच्या आवाजातला रूढपणा समीरला जाणवला. तो थोडासा ऑकवर्ड झाला. तो काव्याला म्हणाला, ओके काव्या, मी निघतो. आणि तो तिथून निघून गेला. तो गेल्यावर शिव काव्याला ओरडणारच होता, पण अवनी तिथे असल्यामुळे तो शांत बसला. तो रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. अवनीने काव्याला विचारलं, काय झालं ग? शिव इतका का चिडला होता? आणि हा समीर तर आपला कॉलेजचा फ्रेंड आहे, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? काव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, काही नाही गावनी, तू काळजी करू नकोस, मी बोलते त्याच्याशी. रात्री जेवणानंतर काव्या रूममध्ये आली तेव्हा शिव खिडकीत उभा राहून बाहेर बघत होता. काव्याने दरवाजा बंद केला आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. ती म्हणाली, काय झालं होतं ते? तू समीरशी असं का वागलास? शिव तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात आग होती. तो तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचत म्हणाला, का वागलो असं तू विचारतेस मला? लाज नाही वाटत तुला परक्या मुलाला घरात बोलवून त्याच्यासोबत हसत बसायला? त्याच्या या बोलण्याने काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, तो परका नाहीये, माझा मित्र आहे. आणि तो घरी आला होता कारण माझी बॅग त्याच्याकडे राहिली होती. शिव हसला आणि म्हणाला, मित्र? इतके मित्र कधीपासून झाले तुझे, जे मला माहीत पण नाही? आणि तो तुझ्याकडे ज्या नजरेने बघत होता ते मला दिसलं नाही असं वाटलं का तुला? काव्य आता शांत राहू शकले नाही. ती म्हणाली, मग काय करू मी? तू तर तुझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जातोस, मग मी माझ्या मित्राशी बोलले तर काय बिघडलं? आणि तुला काय फरक पडतो मी कोणाशी बोलते किंवा नाही? तो तिच्या डोळ्यात बघत ओरडला, हो आहे, माझा हक्क आहे, तुझ्या पूर्ण हक्क आहे, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो काव्या. आय लव्ह यू डॅम इट. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू फक्त माझी आहेस, फक्त माझी, समजलं? पुन्हा दुसऱ्याने तुझ्याकडे बघितलेलं पण मला सहन होत नाही. काव्याला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. शिवने तिला प्रपोज केलं होतं. त्याने प्रेम व्यक्त केलं होतं. ज्या क्षणाची ती इतके दिवस वाट बघत होती तो क्षण आज आला होता. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ती काही बोलणार किंवा काही समजून घेणार त्याआधी शिवने तिच्या चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातांनी पकडलं आणि तिच्या गुलाबी थरथरत्या ओठांवर आपले ओठ टेकवले. काव्यासाठी हे अनपेक्षित होतं. तिने सुरुवातीला विरोध केला. तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात गोंधळ माजला होता. हे काय होतंय हेच तिला कळत नव्हतं. पण शिवने तिला सोडलं नाही. त्याने तिला अजूनच घट्ट पकडलं आणि तो तिला वेड्यासारखा किस करत राहिला. त्याचा तो स्पर्श, त्याची ती जवळीक काव्याचा विरोध हळूहळू कमी करत होती. तिचे हात जे त्याला दूर ढकलत होते तेच हात आता नकळतपणे त्याच्या केसांमधून फिरू लागले. तिने त्याला साथ द्यायला सुरुवात केली. आता तो केस दोघांच्या बाजूनी होता. त्या दोघांचंही प्रेम, दोघांचीही ओढ आणि दोघांचाही वेडेपणा होता. ते एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळत होते. बाहेरच्या जगाला पूर्णपणे विसरून ते फक्त एकमेकांचे झाले होते. बराच वेळ एकमेकांना किस केल्याच्या नंतर जेव्हा त्यांचे श्वास फुलून आले तेव्हा ते वेगळे झाले. दोघेही धापा टाकत होते. त्यांनी एकमेकांना घट्ट पकडले होते. शिवने तिला बेडवर हळूच झोपवले. तो तिच्यावर वाकला आणि पुन्हा तिच्या ओठांवर किस केला. यावेळी किस अधिक पॅशनेट होता. काव्याने त्याचे केस पकडले. शिवने हळूच तिच्या ड्रेसची चेन उघडली. तिचा ड्रेस तिच्या शरीरावरून खाली सरकला. काव्याच्या शरीराचा प्रत्येक भाग शिवला उत्तेजित करत होता. शिवने तिच्या मानेवर किस केलं. काव्याला खूप रोमांच जाणवत होता. तिने आपले डोळे मिटून घेतले. शिवने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या शरीराला स्पर्श करू लागला. त्याच्या शरीराची उष्णता वाढत होती. काव्याला खूप लाज वाटत होती. शिवने तिचे केस बाजूला केले आणि तिच्या खांद्यावर किस केला आणि काव्याला खूप उत्तेजित होत होती. शिवने त्याचे टी शर्ट काढले आणि शिवची बॉडी बघून काव्य त्याच्याकडे बघतच राहिली. ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या शरीराची उष्णता वाढत होती. शिवने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या कानात म्हटलं, आय लव्ह यू काव्या. काव्या म्हणाली, आय लव्ह यू टू शिव. तो क्षण त्यांच्यासाठी खूप खास होता. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काव्याला जाग आली तेव्हा तिने स्वतःला शिवच्या मजबूत मिठीत पाहिलं. तो जागाच होता आणि तिच्याकडे बघत होता. त्याला असं बघताना पाहून काव्या लाजली.
तो हसला आणि तिच्या केसांशी खेळत म्हणाला, गुड मॉर्निंग मिसेस देशमुख. तो ती हळूच म्हणाली, गुड मॉर्निंग. शिव म्हणाला, माफ कर, रात्री मी. काव्याने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं, त्याला थांबवलं. काही बोलू नकोस. कालची रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र होती. तू मला जे सुख दिलंय, जे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. तिचं बोलणं ऐकून शिवच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. त्याने तिला जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस केला. त्या दिवशी घरातलं वातावरण पूर्ण वेगळंच होतं. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. नाश्त्याच्या टेबलवरील शिवने सगळ्यांसमोर काव्याचा हात धरला होता आणि आई बाबा पार्थ अवनी त्यांच्याकडे बघून फक्त हसत होती. शिवने ठरल्याप्रमाणे ट्विंकलला फोन करून तिच्याशी बोलून नात्यातल्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याला थोडंसं वाईट वाटलं, पण त्याला माहीत होतं की काव्याच्या विश्वासापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. संध्याकाळपर्यंत सगळं एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. शिवने ऑफिसमधून घरी येताना काव्यासाठी तिच्या आवडत्या मोगऱ्याचा फुलाचा गजरा आणला होता. त्याने स्वतः तो तिच्या केसात माळला. तो म्हणाला, आज आपण बाहेर जाऊया. आपली पहिली ऑफिशियल डेट. काव्या आनंदाने तयार झाली. ते दोघे एक सुंदर रेस्टॉरंटमध्ये गेले. ते एकमेकांशी खूप बोलत होते, हसत होते. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आता ओसंडून वाहत होतं. जेवणानंतर ते एका लॉंग ड्राईव्हवर गेले. गाडीत त्यांचं आवडतं गाणं सुरू होतं, तुम ही हो. शिवने गाडी एका शांत ठिकाणी थांबवली. तो तिच्याकडे वळला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काव्या, थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आणि शिवने तिच्या ओठांवर किस केला.